विसरला जो मायबापाला, विसरला तो सुंदर जीवनाला, छान छान जीवनाला. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर बघूया, विसरला जो मायबापाला, विसरला तो सुंदर जीवनाला, छान छान जीवनाला. विसरला जो मायबापाला, विसरला जो जन्मदात्याला, विसरला तो चांगल्या जीवनाला, विसरला तो सुंदर जीवनाला, विसरला तो छान छान जीवनाला. जन्म दिला आपल्या मायबापानी, जगात आणले या मायबापानी. ईश्वरासारख्या, देवासारख्या मायबापानी आपल्या जगात आणले, आपल्या जग दाविले, आपल्या घडवले, आपल्याला घडवले, शिकवले, चांगले ज्ञान दिले, आपलं जीवन सुंदर केले, हवे ते दिले, पाहिजे ते दिले, आपल्या इच्छा पूर्ण केल्या, आपला लाड पुरविला. आणि अशा मायबापाला का विसरता? अशा मायबापाला का हकालता? अशा मायबाप देशा का बेकार करता? या मायबाप जीवन का नरकमय बनवता? का कंगलमय बनवता? का विश्वासघात करता? का विश्वासघात करता? उपकार माणुसकी का विसरता? कशामुळे? का? जर तुम्हाला जन्म दिला नसता तर तुम्ही या जगात आले असते का? नाही. तुम्ही जग बघितलं असतं का? नाही. म्हणून या देवासारख्या मायबापाला का विसरता? त्यांची ऋण का विसरता? त्यांचे उपकार का विसरता? तुमच्यासाठी त्यांनी किती कष्ट केले, किती अपार कष्ट केले, किती आतोनात कष्ट केले, मेहनत केली, झुंज दिली, काबाड कष्ट केले, अपार त्रास सहन केला, उपाशी तापाशी राहिले, सतत तुमचा ध्यास केला, सतत तुमची काळजी चिंता केली, सतत तुमच्यासाठी धडपडत राहिले. तुमची तळमळ होती, तुमचीच पर्वा होती. मग तुमच्यासाठीच ते स्वतः उपाशी तापाशी ठेवून झटत राहिले, कष्टात राहिले. आणि अशा कष्टाळू मेहनती, प्रामाणिक, दयावान, ममताळू, श्रेष्ठ, सुंदर मायबापाला का विसरता? कशामुळे विसरता? अरे लक्षात ठेवा, या मायबापामुळंच तुम्ही आहात. तुमचं जीवन आहे आणि तुम्ही एवढं छान जीवन जगत आहात, एवढं सुंदर जीवन जगत आहात. हे जग पाहत आहात, आईस करत आहात, मजा करत आहात, थाटामाटात राहत आहात, शानदारपणे राहत आहात. ते केवळ तुमच्या आई वडिलामुळे, ते केवळ तुमच्या मायबापामुळे, या देवासारख्या मायबापामुळे. तुम्ही का भान विसरून जाता? तुम्ही का उपकार विसरून जाता? म्हणून जरा भानावर या, सावधान व्हा, सतर्क व्हा. मागचा आठवा, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी किती कष्ट केले, किती मेहनत केली, किती ते राबले, किती संघर्ष केला. हे आठवा, मागचा आठवा. तुम्ही लहानपणी कसे होते आणि आता लग्न झाल्यावर कसे झाले? तुमचे विचार कसे बदलले? लग्न होताच तुम्ही कसे बदलले? का बदलले? लग्न होताच तुमचे विचार कसं काय बदलले? लग्न होताच आईवडिलांना घरच्या बाहेर का काढलं? त्यांचे उपकार विसरले तुम्ही, त्यांचे कष्ट विसरले तुम्ही, सर्व काय विसरले तुम्ही. अरे विसरू नका. या जगात सर्व काय मिळेल, परंतु आईवडील मिळणार नाही, मायबाप मिळणार नाही. म्हणून या मायबापाचं ऋण विसरू नका, या मायबापाचे उपकार विसरू नका, या मायबापाचे कष्ट विसरू नका. जर मायबापाचे कष्ट विसरसाल, ऋण विसरसाल, तर तुम्ही कधीच सुखी राहणार नाही, आनंदी राहणार नाही, मजेत राहणार नाही. म्हणून या मायबापाला विसरू नका, या आईवडिलाला विसरू नका. जाण ठेवा, जाणीव ठेवा, भान ठेवा आणि
आईवडिलांचे कष्ट आठवा, मेहनत आठवा, मेहनत आठवा. कारण आईवडिलामुळेच तुम्ही आज एवढं सुंदर जीवन जगत आहात, एवढं चांगलं जीवन जगत आहात. तुमचा मान होत आहे, तुमची शान आहे, तुमची सर्वत्र कीर्ती आहे, केवळ या आईवडिलांमुळे. तुम्हाला शिकवलं, घडवलं, पैसा पैसा गोळा करून शिक्षण दिलं, उपाशी तापाशी राहून अतोनात कष्ट सहन करून मला शिक्षण दिलं, घडवलं. तुम्ही असे का मायबापांना हाकलता? त्या मायबापाचा काय दोष? का त्या मायबापाने तुम्हाला जन्म देऊन काही गुन्हा केला का? त्या मायबापाने तुम्हाला या जगात आणून काही अपराध केला का? मग असं का वागता? असं कशामुळे वागता? बेईमान का होता? दुष्ट का बनता? अहंकारी का होता? अरे जागे व्हा, जागे व्हा आणि आपल्या आईवडिलाची पूजा करा, आपल्या आईवडिलाचा मान ठेवा, आपल्या आईवडिलाची शान वाढवा, आपल्या आईवडिलाचं ऐका, आईवडिलाची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, आईवडिलाची शान वाढवा, मान वाढवा, कीर्ती वाढवा, त्यांचं गुणगान गा, त्यांची सेवा करा. आईवडिलांची सेवा करणे हाच खरा धर्म होय. माणुसकी ठेवणे हाच खरा धर्म होय. उपकार जाणणे हाच खरा धर्म होय. सत्याने वागणे हाच खरा धर्म होय. विचार सुंदर ठेवणे हाच खरा धर्म होय. चांगुलपणा ठेवणे हाच खरा धर्म होय. म्हणून दया करणे हाच खरा धर्म होय. मानवता हाच खरा धर्म होय. म्हणून तुम्ही या आईवडिलांचे उपकार विसरू नका, या आईवडिलांना विसरू नका. तर या आईवडिलांची सेवा करा. या आईवडील नाही तर तुम्ही नाही. तुम्ही किती जरी काही केलं तरी आईवडिलाचे उपकार तुम्ही आईवडिलाचे उपकार तुम्ही विसरू शकणार नाही. या आईवडिलाचं कर्ज तुम्ही फेडू शकणार नाही. या आईवडिलाचं ऋण तुम्ही फेडू शकणार नाही, तुम्ही किती जरी काय केलं तरी. कारण आईवडिलाचे अनंत उपकार असतात तुमच्या आपल्यावर. कोणी काय जरी केलं तर आईवडिलाचे उपकार कोणी फेडू शकणार नाही. आईवडिलाचे कर्ज कोणी फेडू शकणार नाही. म्हणून आईवडील सर्वात श्रेष्ठ आहेत, सर्वात श्रेष्ठ आहेत, सुंदर आहेत. आईवडीलच हे खरे ईश्वर आहेत, परमेश्वर आहेत. म्हणून अशा आईवडिलांना हाकालू नका, त्याचा अपमान करू नका, त्यांचा अवमान करू नका, त्यांना त्रास देऊ नका, त्यांना सतू नका. तर अशा आईवडिलांचा सत्कार करा, अशा आईवडिलांचा आदर करा, अशा आईवडिलांचा मान ठेवा, शान ठेवा, अशा आईवडिलांची सेवा करा, अशा आईवडिलांची पूजा करा. ते पूजनीय आहेत, आदरणीय आहेत, सन्माननीय आहेत. आईवडील हे खरे देव आहे, ईश्वर आहे. म्हणून जाण ठेवा, जागृत व्हा, जागे व्हा, सतर्क व्हा, सावधान व्हा. पहिले दिवस आठवा, पहिला काळ आठवा, लहानपण आठवा आणि आपल्या आईवडिलांना विसरू नका. आईवडील हे खरे अलंकार आहेत, आईवडील हे खरे उत्कर्ष बिंदू आहेत, आईवडील हे खरे कारंजे आहे. अशा आईवडिलांना विसरू नका, अशा आईवडिलांना विसरू नका. लक्षात ठेवा, विसरला जो मायबापाला, विसरला तो सुंदर छान जीवनाला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.